आता येऊन उंदीर म्हणला. आणि हे शब्द ऐकल्याच्या नंतर माझा चेहरा नाराज झाला. मी खिन्न झालो. माझ्या राजाबद्दल असं बोलावं, हे शब्द कुणा ऐकले? वाघाना. आणि कसं आहे, शहाण्या माणसाला शब्दाचा मार बरं का. शहाण्या माणसाला, येड्याला काही नाही, लाकडं नाही भांडलं तरी कळत नाही त्याला. शहाण्या माणसाला शब्दाचा मार. वाघानं डोकं चलवलं. खरंच मला हरिण कधीच सापडलं नाही, पण उंदरानं काय केलं, त्याच्या पायाला कुरतडल्यामुळं मला असणारं ते हरिण सापडलं. मी माझं पोट स्वयंभू भरणार, कुणाच्या आधारावर पोट नाही भरणार. जरी मला कधी हरिण नाही सापडलं तर उपवासी राहणार, पण दुसऱ्यानं पाय कुरतडलेली मात्र मी शिकार खाणार नाही. तेवढं हरिण मोठं मारलेलं तिथंच वाघानं सोडलं, निघून गेला. किती कथा सुंदर आहे पहा. आता नंबर 2 ला होते 4 जण, त्याच्यापैकी 1 जण कट झाला का? हे बोलूनच आहे बरं का, हे बोलूनच आहे. ही एक कूटनीती आहे. स्वर्ग ज्या वेळेला नंबर 2 ला तिथं असणारा उंदीर आला. आता उंदराला तर काही माहितीच नाही काय घटना आहे काय नाही. उंदीर आला आणि उंदीर आल्याच्या नंतर परत मुंगसानं कपाळावर आट्या पाडण्याकरता सुरुवात केली. चेहरा नाराज केला. खिन्न अवस्थेमध्ये बसला. उंदीर दादा आंघोळ वगैरे करून आला. मिशावर अशा ताव वगैरे दिला. उंदराला मिशा असतात बरं का, उंदराला मिशा अशा ताव देऊनच उंदीर आला. पण मुंगसाचा चेहरा असा अप्रसन्न दिसल्याच्या नंतर उंदीर दादांना प्रश्न विचारला, अरे मुंगूस दादा काय झालं? काय सांगू तुला उंदीर दादा, आणि काय नाही, आत्ताच मी गोष्ट ऐकली, आत्ता इतक्यातच गोष्ट ऐकली. तू आंघोळ करून आलास, बरं झालं. तुझी सिंहाची वाघाची भेट झाली का? त्यानं सांगितलं नाही. तू शिकार केलेली वाघाला मात्र आवडली नाही. वाघानं असा निर्णय घेतलेला आहे, तो तुला खाऊन टाकणार आहे, तुला संपवून टाकणार आहे. माझी इच्छा आहे बाबा, तू मरू नको, तू काय करी तर थांबू नको, तुझा प्राण वाचवण्याकरता इथून कुठेतरी निघून जातो. आता बिचारा उंदीर, वाघ आणि ह्या नेवल्यानं मुंगसानं सांगितल्याच्या नंतर त्यानं एक काम केलं. म्हणलं आता वाचायचं असेल तर पळून कुठं जरी गेलो तर मला काही वाघ सोडणार नाही, म्हणून त्यानं बिळामध्ये जाऊन लपला. 2 जण संपले का नाही? 2 जण संपले. 3ऱ्या क्रमांकाला भेडिया म्हणजे लांडगा आंघोळ करून आला. लांडगा तर तिकडून स्वप्नच बघू लागला, मी जाणार, पोटामधला मांस खाणार, त्याचं काळीच खाणार, असे स्वप्नच बघू लागला नुसता. पण तोपर्यंत काय केलं, या मुंगसानं ज्या हरणाच्या ठिकाणी रक्त लागलेलं होतं आणि हरणाला मारलं होतं वाघानं, त्याचंच रक्त पायानं घेतलं आणि आपल्या तोंडाला असं लावलं. त्यानं आपल्या शरीराला रक्त लावलं. समोरून लांडगा आल्याच्या नंतर लांडग्याला त्यानं लांबूनच बोलण्याकरता चुटकी वाजवून सांगितलं, ए लांडग्या ऐक, तुला जर मांस खायचा असेल तर माझ्यासोबत तुला कुस्ती खेळावी लागेल. लक्षात ठेव, तुला वाटत असेल माझ्या शरीरामध्ये ताकद कमी आहे, हे माझं जे शरीर जे रक्त बंबाळ झालेलं आहे का नाही, तोंडाला जे रक्त लागलेलं आहे का नाही, याला कारण दुसरं तिसरं काय नाही, वाघानं माझ्यासोबत कुस्ती खेळली. पुन्हा वाघानं माझ्यासोबत कुस्ती खेळली, वाघाला रक्त बंबाळ करून सोडलं आणि वाघ सुद्धा असताना पळून निघून गेला. तुझ्यात जर हिम्मत असेल तर ये युद्ध खेळण्याकरता. लांडग्यानं लांबूनच म्हणला, रामकृष्ण हरी. बाबा तू जर वाघाला हरवीत असेल तर मी तर लांडगा आहे, मी काही तुझ्यासोबत भांडणं खेळू शकत नाही. रामकृष्ण हरी, तुमची तुम्हीच जमीन तुम्हाला राहू द्या, माझी मी चलतो आता बरं का. गोष्ट लक्षात आली का? काही लोक भांडणं करीत नाहीत, अजिबात करीत नाहीत. काय केलं त्यानं कूटनीतीमध्ये? किती दृष्टांत सुंदर आहे पहा. एका मुंगसानं शिकार केली कुणं? शिकार केली उंदरानं आणि वाघानं. बेजारी त्यांची झाली, पण या मुंगसानं काही काम केलं नाही, फक्त त्या शिकारीच्या जवळ बसला, थोडंसं डोकं आपलं चलवलं, सगळ्याला तिथून असणारं घालवून दिलं, आणि तेवढी शिकार जर फस्त कोण केली असेल तर त्या मुंगसानं. हे कूटनीती
ही कूटनीती सांगत असताना तो कणिक नावाचा असणारा मंत्री धृतराष्ट्राला सांगू लागला, राजेसाहेब ऐका, यालाच कूटनीती म्हणतात. पांडवाच्या सोबत चांगलं चांगलं राहा, कुणाला कळू देऊ नका. याच पांडवांना एक दिवस वेळ जर आली ना, यांचा घातपात करा, मारून टाका, यांना जिवंत ठेवू नका. जर पांडव मेले तर तुम्हाला निष्कलंक असणारं राज्य म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत असणारं राज्य तुम्हाला भोगता येईल. पण पांडव मात्र तुम्हाला संपवलेच पाहिजे. ही कूटनीती आहे. आणि ही जर कूटनीती जर दुर्योधनाला धृतराष्ट्राला कोणा सांगितली असेल तर मंत्र्यानं कूटनीती सांगितली, मंत्र्यानं. आता हे पांडव म्हणजे धृतराष्ट्राचे कोण आहेत? हे पांडव जे आहेत ना, हे धृतराष्ट्राचे कोण आहेत? अहो, सख्या भावाचे मुलं आहेत किंवा सख्या भावाचे मुलं आहेत. सख्या भावाच्या मुलाला मारण्याकरता सुद्धा आंधळा धृतराष्ट्र तयार झाला. त्याचं कारण एक आहे, त्याच्या डोळ्यामध्ये त्याच्या जवळ जर धूर कशाचा असेल तर फक्त राज्याचा असणारा धूर आहे, संपत्तीचा धूर आहे. आणि आपल्या सुद्धा डोळ्यामध्ये जर धूर कशाचा असेल तर संपत्तीचाच धूर आहे. संपत्तीच्या धुरामुळं इथं बहीण भावाला विसरून गेलेली आहे, भाऊ बहिणीला विसरून गेलेला आहे, आई वडील मुलाला विसरून गेलेले आहेत आणि मुलं आई वडिलाला विसरून गेलेले आहेत. हा संपत्तीचा असणारा धूर प्रत्येक जणाच्या डोळ्यामध्ये असणारा आहे. एका ठिकाणी संत मंडळी वर्णन करतात, नका डोळे धूर भरोनी राहो. अरे बाबा, डोळ्यामध्ये असा धूर भरून राहू नका, अजिबात राहू नका. कारण हा धूर एक ना एक दिवस तुमचा घात करू शकतो. आणि एक लक्षात ठेवा बरं का, कधीही माणसानं गरीब पण राहू नये आणि कधीही माणसानं श्रीमंत सुद्धा राहू नये. कसं राहावं माहिती का? एकदम दोन्हीच्या मध्यभागी राहावं. कशा करता? श्रीमंत जर आपण झालून जर जास्तच पैसा घरामध्ये जर येऊ लागला, पैशाचा सोबत मात्र विघ्न सुद्धा मोठे मोठेच येतात, विघ्न सुद्धा मोठे मोठेच येतात. जर गरीब असाल तर गरीब असल्याच्यानंतर तिथं संकट सुद्धा छोटे छोटेच येतात बरं का, लक्षात ठेवा. त्यावेळेला दुर्योधन धृतराष्ट्राकडे आला आणि सांगण्याकरता सुरुवात केली, महाराज पिताजी काही करा पण हे 5 पांडव मात्र इथं थांबले नाहीत पाहिजे, काही करा कूटनीती. त्यावेळेला एक कूटनीती धृतराष्ट्रानं केली. आता या पांडवांना इथं नाही ठेवायचं, यांना वारणावताला पाठवायचं. पण कसं पाठवायचं याच्याकरता कुजबूज करण्याकरता सुरुवात केली. वारणावतामध्ये भगवान शंकराचं एक मंदिर आहे, तिथली जागा चांगली आहे. एवढंच नाही, तिथं एक मेला आहे म्हणजे यात्रा भरणार आहे. अशी काही नीती करून तिथं असणारं 5 पांडवांना पाठवण्याकरता असणारी सुरुवात केली. ज्यावेळेला धृतराष्ट्रानं युधिष्ठिराला जवळ बोलवलं आणि सांगितलं, युधिष्ठिरा बाबा, आपलं पण राज्य वारणावताला आहे, तू इथं थांबू नको. आता तिकडलं पण राज्य आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे. तुझे 4 भाऊ, तू आणि तुझी असणारी आई काय करा, वारणावताला जा, ते पण राज्य आपलंच आहे. युधिष्ठिरासारखा, खरं सांगू का, युधिष्ठिर म्हणजे एक संतच आहे. युधिष्ठिराला एवढा त्रास धृतराष्ट्राकडून झाला, पण हा जो धर्म आहे, युधिष्ठिर आहे, आपल्या चुलत्याच्या बाबतीमध्ये त्यानं वाईट मात्र उद्गार कधी काढले नाहीत, कधीच नाही बरं का, कधीच वाईट उद्गार काढले नाहीत. चुलत्यानं सांगावं आणि चुलत्यानं सांगितलेलं युधिष्ठिरानं ऐकावं. सांगितलं, काही हरकत नाही महाराज, तुमची जर आज्ञाच असेल तर मी वारणावतामध्ये असताना जातो. तिथं वारणावतामध्ये जात असताना मग मात्र तिथला महल बनवण्याकरता असणारी सांगण्याकरता सुरुवात केली. कसा महल बनवायचा? महल बनवत असताना लाकडाचा महल बनवायचा वारणावतामध्ये राहण्याकरता. लाकूड. नंबर 2, लाख. लाख कळते का तुम्हाला? हे सोन्यामध्ये लाख असते का नाही, ही लाख. एवढंच नाही, काही कोळसा असेल, काही कोळसा, काही सनकाडी असतील, पेट्रोल असेल, डिझेल असेल, तेल असेल, अशा स्वरूपामध्ये जिथं पांडव जाऊन राहणार होते तिथलं घर असं बांधलं. आणि कीचक म्हणायचा असणारा जो काही व्यक्ती आहे, हा सुद्धा
दुर्योधनाचाच असणारा एक व्यक्ती आहे. त्या कीचकाला सांगितलं, बाबा पांडवाचा महल तुला बनवायचा आहे का नाही? तर पांडवाचा महल बनवत असताना त्याच्यामध्ये वापर मात्र तू असा कर, योग्य संधी आल्याच्या नंतर एक दिवस काय करायचं, ज्या रूममध्ये ज्या घरामध्ये पांडव असणारे राहतात का नाही, तर त्या पांडव राहत असणाऱ्या ठिकाणामध्ये दरवाजाकडून असणारा अग्नी मात्र प्रज्वलित करायचा, म्हणजे त्या घरामध्ये पांडव मात्र जळून मेले पाहिजे. का घरात दरवाजाकडून अग्नी लावायचा? अग्नी लागल्याच्या नंतर पांडव काय करतील, दरवाजाकडेच येतील, पण अग्नी जर तिकडे लागला तर यांना बाहेरच निघता येणार नाही ना. म्हणून दुर्योधनानं त्यांना उपदेश केला त्या कीचकाला, आणि कीचकाला उपदेश केल्याच्या नंतर मग मात्र त्या कीचकानं ते बांधकाम करण्याकरता असताना सुरुवात केली. बांधकाम करण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर एक वर्णन केलेलं आहे दुर्योधनाचा असणारा जो काही भाग आहे, पुरोचन, कीचक नाही तो पुरोचन आहे. आणि पुरोचनाला असणारी ती माहिती दिल्याच्या नंतर पुरोचनानं संपूर्ण असणारा तो भाग बनवला. पुरोचनानं बनवल्याच्या नंतर मग मात्र त्या घराच्या ठिकाणी वारणावताच्या परिसरामध्ये हे 5 पांडव असेल, कुंती असेल, राहण्याकरता असताना तिथं गेले. राहण्याकरता गेल्याच्या नंतर तिथं सहज अगोदर वारणावतामध्ये जात असताना काही वेळेला विदुर काकांनी 5 पांडवांना उपदेश केलेला आहे. अरे युधिष्ठिरा, समोरचा माणूस किती गोड बोलतो आणि काय करतो याच्या गोड बोलण्यावर कधी सुद्धा विश्वास ठेवू नको बरं का बाबा. लक्षात ठेव, इथून पुढे तुला संकट भरपूर येणार आहे, पण संकट येत असताना त्या संकटामधून जर संरक्षण तुला करायचं असेल, जर वाचायचं असेल, तर कृष्णाचं भजन करीत राहा. कृष्णाचं भजन जर केलास तर त्या संकटामधून असणारं तुझं संरक्षण असणार होईल. त्यावेळेला विदुर काकांनी असणारा उपदेश केला, आणि विदुर काकांनी उपदेश केल्याच्या नंतर तो उपदेश युधिष्ठिरानं असणारा तो ऐकला. ऐकल्याच्या नंतर मग मात्र वारणावताच्या ठिकाणी गेले. ते घर बघू लागले. घर बघत असताना काय केलं, भीमानं आपल्या हातावर पाणी घेतलं आणि पाणी घेऊन असं भिंतीवर शिंपडलं, आणि शिंपडल्याच्या नंतर हातानं त्याला असं घासण्याकरता सुरुवात केली. घासल्याच्या नंतर त्याच्यामधून सुगंध येऊ लागला, तो म्हणजे कापराचा. कापूर कळतो ना आपण, ओवाळतो. कापर पेटण्याकरता किती वेळ लागतो? वेळ लागत नाही बरं का. असा कापूर अग्नीला लावला रे लावला, दिव्याला वगैरे लगेच पेट घेतो. कापराचा, लोण्याचा पेट घेणाऱ्या जेवढ्या वस्तू होत्या तेवढ्या त्या बांधकामामध्ये भिंतीमध्ये असणाऱ्या वापर करण्यात आलेला होता. सहज युधिष्ठिराला भीमानं सांगितलं, दादा अहो या बांधकामामध्ये तर सगळा कापूसच आहे, या ठिकाणी कापूर आहे, याच्यामध्ये सनकाडी आहे, लाख आहे, डिझेल आहे, पेट्रोल आहे. अहो इथं राहणं म्हणजे फार कठीण आहे. युधिष्ठिरानं सांगितलं, भीमा फक्त आपण चिंतन करावं कृष्णाचं. कृष्णाचं चिंतन केल्याच्या नंतर संकटावर मात करू शकतो. त्यावेळेला विदुर काकांनी या 5 पांडवांना वाचवण्याकरता एक सुरंग तयार केलं. म्हणजे जिथं राहत होते का नाही त्याच घरापासून काही अंतरापर्यंत एक सुरंग तयार केलं. म्हणजे असा बोगदा त्याला म्हणतात. असं एक सुरंग तयार केलं. सुरंग तयार केल्याच्या नंतर मग मात्र दररोजच्या नित्यनेमाप्रमाणे पुरोचनानं त्यांचं स्वागत करायचं, अन्न पाण्याची व्यवस्था, सगळं सगळं सगळं. एक दिवस ज्या दिवशी पुरोचनाला ते घर असणारं पेटून द्यायचं होतं, त्यावेळेला एक भिल्ल जातीची असणारी एक महिला तिथंच येऊन असणारी ते थांबली. तिचे पण 4-5 असणारी मुलं. आणि तिथं थांबल्याच्या नंतर या पुरोचनानं रात्रीच्या वेळेला काय केलं, घराला पेटून द्यायचं आहे म्हणून सहज स्वरूपामध्ये पांडव झोपलेले आहेत का नाही असा उठून बघायचा. तर पांडव झोपलेले, पण त्याच्यामध्ये जो भीम होता का नाही, भीमानं काय केलेलं, फक्त असे डोळे मात्र असे झाकलेले, थोडेच डोळे असे उघडे ठेवलेले, नेमका पुरोचन काय करत आहे असा बघण्याकरता.
त्यावेळेला सुरुवातीला पुरोचन उठला. आता घराला अग्नी लावणार, लगेच भीम उठला. अरे पुरोचना, अग्नी आणून घराकडे का तू लावतोस? पुरोचनानं नाटक करून सांगितलं, नाही भीमा, मला थोडीशी थंडी वाजत आहे म्हणून मी थोडासा जाळ केलेला आहे. बरं बरं ठीक आहे, शेक बरं का बाबा, व्यवस्थित शेक. ही सगळी गोष्ट भीमानं ओळखलेली होती. परत जाऊन भीमानं झोपण्यात